ते पण मित्र तुमच्याकडे परत आज नवीन पॅकेट होणार आहे. ही आहे आपली हिरोची ग्लॅमर एक्स लेटेस्ट मॉडेल आहे. आज तुम्हाला मी या गाडीचा व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. शेवटपर्यंत बघून राहा. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला फीचर काय काय असणार आहे, डिझाईनमध्ये तुम्हाला काय काय चेंजेस झालेले आहे आणि मेन म्हणजे आहे याच्यामध्ये तुम्हाला ग्राफिक पण तुमची चेंज झालेली आहे आणि लुक पण तुमच्या गाडीचा बघा, डिझाईनचा गाडीचा पूर्णपणे चेंज झालेला आहे. आधीच्या ग्लॅमरमध्ये आणि आताच्या ग्लॅमरमध्ये तुम्हाला भरपूर फरक मिळेल. आधीच्या मॉडेलमध्ये तुम्हाला हेडलाईट पण होत होतं हेडलाईट. हा तुम्हाला जो हटणार आहे हेडलाईट हा पूर्णपणे तुम्हाला दिलेला आहे LED मध्ये दिलेला आहे. इथं तुम्हाला DRL दिसून जातील या ठिकाणी. हा पट्टा मधला पार्ट क्रोमचा आहे. हिरोची ब्रँडिंग आहे. वरचं वायझर पण तुम्हाला पूर्णपणे हा शेप तुम्हाला वेगळा दिलेला असणार आहे. ठीक आहे. ब्लिंकर पण तुमचे LED मध्ये झालेली असणार आता. ठीक आहे. इथं तुम्हाला नंबर प्लेट तुम्हाला दाखवता दिसले. वायझर तुमचं असं असणार आहे. इथे साईडला पुढचं जे पण बडगं आहे हे तुमचं फायबरमध्ये दिलेलं असेल आणि जे पण आहे आपलं सस्पेन्शन हे पुढचं तुम्हाला असणार आहे टेलिस्कोपमध्ये दिले असणार आहे. दोघं साईड तुम्हाला रिफ्लेक्टर दिले असतील आणि बायची तुम्हाला तर कॅलिबर दिलेली असणार आहे. 240 mm तुम्हाला दिसणार आहे डिस्प्ले फ्रंटची आणि टायरची तुम्हाला साईज असणार आहे 80, 100, 18 तुमचे दिसणार आहे. हे ऑलवेज दोघे टायर तुम्हाला असणार ट्यूबलेसमध्ये दिली असेल आणि इकडे तुम्हाला लेग गार्ड जो असणार तुम्हाला हा एक्सेसरीच्या पार्टमध्ये तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे. आणि सिंगल तुम्हाला हॉर्न दिली असणार आहे आणि इथला पार्ट पण बघू शकता तुम्ही की इथं हा तुम्हाला पार्ट वेगळा इथं थोडंसं डिझाईन थोडीशी वेगळी दिली असणार साईडला. हा इकडच्या लोक पण तुमचा हा सेमच दिला असणार साईडला. ठीक आहे. मेन म्हणजे बघा इकडच्या साईडला तुमचा हा जो आपला कस्टर आहे इथला सेंटरचा हा तुमचा हा चेंज झालेला आहे. तुम्हाला चावी पण दाखवतो. हे बघा चावी पण तुमची अशी असणार दिलेली. दोघे की तुमच्या सेमच दिलेली असणार आहे. तुम्हाला चालू करून दाखवतो. हे बघा पुढचं तुमचा डिस्प्ले हा असा दिलेला असणार आहे. पूर्णपणे हा TFT बघा पूर्णपणे तुम्हाला डिजिटल असणार आहे. वरती तुम्हाला RPM मीटर दिली असणार आहे. न्यूट्रल लाईट आहे, इंजिन लाईट आहे, केअर शिफ्टर आहे. इथं तुम्हाला मोड पण दिली असणार आहे वेगवेगळे. ठीक आहे. इको आहे, रोड आहे आणि एक पॉवरचा आहे. 3 तुम्हाला मोड दिलेली असणार याच्यामध्ये. टायमिंग दिलेली असणार आहे. नंतर तुमचं डिजिटल तुमचं स्पीडोमीटर दिलेलं असणार आहे. त्याच्यानंतर फ्यूलची इकॉनॉमी दिलेली असणार आहे. लो फ्यूल इंडिकेटर लाईट. नंतर मग तुमचे हे कशाला असणार आहे टर्न इंडिकेटर लाईट. मग दाखवतो एक मिनिट. हे बघा टर्न इंडिकेटर लाईट तुमची इथं दिली असणार आहे कशाला. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला हे पण भेटून जाईल ह्याच्यात लॅम्प पण भेटून देणार आहे. ह्याच्यात तुम्हाला लॅम्प चालवून दाखवतो. ते बघा ह्याच्यात लॅम्प तुमचे फ्रंट पण असतील आणि रिअरला पण तुम्हाला दिलेली असणार आहे. हे बघा रिअर पण तुमची ब्लिंकिंग होत राहील यामध्ये. आणि टेल लाईट बघू शकता की तुम्हाला पूर्णपणे ही असणार इकडच्या साईडला तुम्हाला DRL दिली असणार आहे आणि टेल लाईट. आणि इकडचा पाठीमध्ये जो पार्ट आहे तुमचा हा फायबरमध्ये दिलेला असणार इकडच्या साईडला. ठीक आहे. नंबर पण तुम्हाला दाखवा दिले असणार आणि फायबरचा पार्ट तुमचा हा इथं असणार आहे. इकडच्या साईडला तुम्हाला दिले असणार आहे आपले हे सायलेन्सर विथ क्रोममध्ये दिले असणार इकडच्या साईडला. किक स्टार्ट आणि सेल्फ स्टार्ट तुम्हाला दोघे भेटून त्याच्यामध्ये. ठीक आहे. ABD असतं तुम्हाला ही स्प्लिट. ठीक आहे. i3S ची तुम्हाला ब्रँडिंग भेटून त्याच्यामध्ये. ह्यूज ब्रँडिंग तुम्हाला इथं दिलेली असणार आहे. सीट तुमची पुशिंग पण चांगली याच्यामध्ये सॉफ्ट आहे एकदम. ग्रॅब हँडल तुमच्या ब्लॅकमध्ये असणार आहे पण पूर्णपणे हे असणार आहे मॅटमध्ये दिलेले आणि इथं तुम्हाला हिरोची ब्रँडिंग दिली असते या ठिकाणी. टाकी पण तुमची ऑलमोस्ट तुम्हाला सेम असणार याच्यामध्ये दिलेली. 8 वेजून तुम्ही फिरू शकता आणि नॉर्मल पण तुम्ही याच्यामध्ये फ्यूल भरू शकता त्यामध्ये. ठीक आहे. आणि बघा हेडलाईटचं तो पण तुम्हाला सेक्शन आहे इथला. हा सध्या मी तुम्हाला ऑफ करतो. बघा स्टार्ट करताना तुम्हाला इथं दिलेलं बटन हे आपल्या इकडे असणार आहे. आपला हा क्रूज कंट्रोल होतो तुम्हाला इथं बटन दिलेलं असणार आहे. अप करू शकतो किंवा डाऊन करू शकतो. क्रूज कंट्रोल होतो इथं दिलेलं असणार यामध्ये. ठीक आहे. आणि याच्यामध्ये तुम्हाला जे पण मोड 3 तुम्हाला सांगितले इको, रोड आणि पॉवर याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे तुम्हाला मायलेज भेटून जाईल. इकोमध्ये तुम्हाला थोडंसं जास्त भेटेल मायलेज. पॉवर रोडमध्ये तुम्हाला नॉर्मल भेटून जाईल आणि पॉवरमध्ये तुम्हाला एक्सिलेशन मजबूत असणार यामध्ये दिलेलं. ठीक आहे. पुढचा जो पार्ट आहे हा पुढं पार्ट ब्लॅकमध्ये असणार आहे. इथं पण तुम्हाला बघा इथं तुम्हाला हिरोचं ब्रँडिंग भेटून जाईल आणि इथं हा मोबाईलला चार्ज करण्याचा तुम्हाला दिलेला आहे Type-C पोर्ट. हा Type-C मध्ये दिलेला असणार आहे या ठिकाणी. याच्यामध्ये मेन म्हणजे हा चांगला दिलेला आहे यामध्ये Type-C पोर्ट देऊन टाकलेला आहे. इकडे तुमच्या पाकीचे हेडलाईटचे कंट्रोल दिले असणार आहे. हेडलाईट अप्पर डिपर 5 लाईट होऊ शकतात. ठीक आहे. इकडे तुमचे मेनूचे बटन दिसाठी आपल्या याला आपलं ऑपरेटिंग करण्यासाठी डिस्प्लेला. ठीक आहे. इथं हे रेंज डेट आपण सेट करू शकतो यामध्ये. क्लॉक किती किलोमीटर झाले ते, ओडोमीटर ट्रिप A ट्रिप B, फ्यूलची टांगी आपण जेव्हा तर आपण फुल केली तर ती किती तुम्हाला रेंज भेटेल ते पण तुम्हाला दिसून देईल. हे बघा हे तुमचे हे मोड बटन दिले असणार आहे. इको, रोड आणि पॉवर हे तुमचे असे 3 मोड दिले याच्यामध्ये. ठीक आहे. तेव्हा तुम्हाला इन्कमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट, नंतर मग ब्लूटूथ असणार आहे, नॅव्हिगेशन दिले असणार आहे, टर्बो बटन. नंतर मग ते तुम्हाला 1 मिनिट तुम्हाला परत बंद करून दाखवून दाखवतो. बंद करून दाखवतो. बघा मॅग्नेटिक पूर्णपणे तुम्हाला दिले असणार. बघा इथं टर्न बाय टर्न नॅव्हिगेशन दिले असणार आहे. बाकी तुम्हाला सर्व्हिस रिमाइंडर सर्व तुम्हाला भेटून जाईल. हँडलची जी पोझिशन ती पण तुम्हाला बघू शकता की आधीच्या मॉडेलसारखी नाही आहे, सेमच नाही आहे, वेगळी तुम्हाला असणार आहे पूर्णपणे. मेन म्हणजे तुम्हाला फीचरमध्ये तुम्हाला क्रूज कंट्रोल भेटतो आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला क्रूज कंट्रोल आहे. Type-C मध्ये तुम्हाला पोर्ट दिलेले असणार आहे मोबाईलला चार्ज करण्यासाठी. आताच्या मॉडेलमध्ये तुम्हाला बघितलं तर तुम्ही बघू शकता की Type-A मध्ये तुम्हाला मोबाईलला चार्ज करण्यासाठी पोर्ट भेटतो बाकीच्या गाड्यांमध्ये. पण तुम्हाला या गाडीमध्ये तुम्हाला असणार आहे मेन म्हणजे क्रूज कंट्रोल पण असणार आहे आणि हे पण दिले असणार आहे. Type-C मध्ये तुम्हाला पोर्ट पण दिले असणार आहे आणि विथ तुमचे 60पेक्षा जास्त तुमचे फीचरमध्ये अवेलेबल आहेत गाडीच्या आतमध्ये.
आणि बाकीचे तुम्हाला जे मोडबीड जो आहे तो पण तुम्हाला चांगला भेटेल याच्यामध्ये. मायलेज पण तुम्हाला चांगली भेटेल या गाडीमध्ये. 65पर्यंत तुम्हाला मायलेज कंपनीकडून जी पण क्लेम झालेली ती 65 किलोमीटरपर्यंत दिलेली आहे. स्टेटमेंट मिळते. ठीक आहे. आपण डॉक्युमेंट पण ठेवू शकतो त्यामध्ये किचायला. तुम्हाला हेटर दाखवून देतो परत. इथे हे बघा 5 लाईट तुमची अशी असणार आहे हेडलाईटनी. वरती तुम्हाला लो बीम दिलेली असणार आहे, तुम्हाला खाली दिलेलं असणार आहे हाय बीम. ठीक आहे. किचायला गाडीचं तुम्हाला ऑल ओव्हर बघू शकतात की बघा इथं पण तुम्हाला ग्लॅमरची जी ब्रँडिंग येते तुम्हाला इथं क्रोममध्ये दिली असणार आहे. इकडे हा पार्ट तुम्हाला पुढं शेप चेंज दिलेला आहे इकडे. ठीक आहे. इथं पण बघू शकता तुम्हाला थोडीशी इथं ही टीचर दिली असणार इकडे हा पार्ट. ठीक आहे. हा पण पार्ट तुमचा हा वेगळा असणार आहे. सध्या ओल्ड मॉडेल सध्या शोरूममध्ये नाही आहे. तुम्हाला ती असली तर दाखवलं असतं की ओल्ड मॉडेलमध्ये आणि आताच्या मॉडेलमध्ये तुम्हाला भरपूर चेंजेस दिले असणार आहे. हा पण पार्ट बघा इकडे हा पण पार्ट तुमचा हा पुढे चेंजेस आहे. इकडे बघा हा पार्ट तुम्हाला क्रोममध्ये दिलीच आहे इकडे या ठिकाणी. नंतर मग पाठीमागचे हे आपल्या रिअर फुटरेस आहे. ठीक आहे. नंतर मग आपली किक स्टार्ट आणि सेल स्टार्ट दोघं दिली सर आहे. हे आपल्याकडे असं तुम्हाला O2 सेंटर तुम्हाला दाखवून देतो कुठे असणार O2 सेन्सर इकडे चायला असणार आहे O2 सेंटर. हे बघा O2 सेन्सर तुम्हाला इथं असणार आहे की चायला दिली असणार आहे जायला. ठीक आहे. पाठीमध्ये तुम्हाला टायरची साईज असणार आहे. पाठी टायरची साईज कुठे लिही मला पर्यंत बघू द्या. इथं आहे 180 18 तुम्हाला दिले असणार पाठीची ऑल व्हील्स. आणि पाठीमध्ये तुम्हाला दिले असणार ड्रम ब्रेक. आणि टायर तुमचे असणार C8चे दोघी टायर तुम्हाला ट्यूबमध्ये दिलेले असणार आहे. आणि दोघी टायरची तुम्हाला साईज पण थोडंसं ऑलमोस्ट तुम्हाला सेमच दिली असणार आहे इकडे जायला. ठीक आहे. इकडे जायला बॉक्स पण तुमची जी पण आपल्या चेसी जी टायर असणार आहे तुमची ती अशी असणार दिली. आणि पाठीमध्ये सस्पेन्शन 5 स्टेप ॲडजस्टेबल दिले असणार आहे. आणि पाठीमागे तुम्हाला ड्रम ब्रेक दिले असणार 130 mm पर्यंत. आणि बघा इकडे पण तुम्हाला हा लेग गार्ड दिले असणार की हा पार्ट चेन ड्राईव्हचे जे पण कवर आहे हे पण तुमचं फायबरमध्ये फायबरमध्ये दिले असते. जेव्हा तुम्हाला दिले असणे तुमचे गिअर बॉक्स. ठीक आहे. 5 साईड इंजिन कट ऑफ दिले असते आणि सेंटर साईड दिले असते की साईडला. ठीक आहे. इकडे पण तुम्हाला सेमच ब्रँडिंग भेटून आणि ग्राफिक पण तुमचं सेमच दिले असणार आहे की साईडला. आणि जे पण गाडीची पॉवर आणि टॉर्क आहे याच्यामध्ये मला इंजिन भेटणार आहे एअर कोल्ड 4 स्ट्रोक इंजिन भेटणार आहे. 124.7 CCचं भेटणार आहे. याच्यामध्ये मला पॉवर भेटते 8.5 किलोवॅटपर्यंत. ती 8,250 RPM चालते. आणि 10.5 NM तुम्हाला टॉर्क भेटतो जो 6,500 RPM चालला जातो. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटेल 52.4 mm पर्यंत आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 57.8 mm पर्यंत. फ्युल इंजेक्टर दिले असणार किक स्टार्ट आणि सी स्टार्ट दोघांमध्ये दिले त्यामध्ये. आणि बघा एक O2 सेंटर तुमचं इथं दिलं असतं. आणि जे पण कस्टमरकडून जे पण प्रॉब्लेम येत होते की गाडी मध्ये मध्ये बंद पडते त्याच्यासाठी तुम्हाला इथं पाठवून पिन दिलेली सर आहे. ती पिन तुम्ही जर बंद केली आपलं काढून घेतली तर तिथून तुम्हाला ते प्रॉब्लेम काय होणार आहे तो त्या ठिकाणी. मित्रांनो तुम्हाला गाडीचा लुक आणि मेन म्हणजे ग्राफिक आणि मेन म्हणजे फीचर 60पेक्षा तुम्हाला जास्त फीचर दिलेले असणार आहे गाडीमध्ये. आणि मेन म्हणजे की गाडीची जो लुक आहे तो पण पूर्णपणे चेंज झालेला आहे. आणि या गाडीची तुम्हाला ऑन रोड प्राईस असणार आहे. फक्त तुम्हाला सांगतो की डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला गाडीची प्राईस जी असणार आहे ती वेगवेगळी असणार आहे. तुम्ही तुमच्या शोरूममध्ये विचारू शकता की गाडीची प्राईस किती आहे ती. ठीक आहे. आता सध्या मी तुम्हाला फक्त गाडीचा साऊंड ऐकून देतो गाडीचा कसा आहे तो. फक्त तुम्हाला गाडीचा साऊंड ऐकून दिला कसा आहे तो. आधीच्या बाईकसारखं असं थोडं फक्त तुम्हाला दो असणार आहे पोशिंग. आपण जेव्हा ॲक्सिडेंट मारतो त्यामुळे थोडंसं तुम्हाला चेंजेस असणार आहे आवाज जो असणार आहे सायलेन्सरचा. आणि गाडीची ऑन रोड प्राईस तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळी दिली असणार आहे. डिस्ट्रिक्ट वाईज आणि सिटी वाईज तुम्हाला प्राईस तुम्ही वेगळी दिली असणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला सांगून देत आता गाडीचा तुम्हाला डायमेन्शन कलर कोणत्या अवेलेबल आहे गाडीमध्ये. आणि याची ऑन रोड प्राईस किती असणार आहे ते. लेंथ तुम्हाला असणार आहे 2045 mm पर्यंत. विथ दिली असणार 796 mm पर्यंत. हाईट दिलेली असणार आहे 1126 mm पर्यंत. सीट हाईट दिलेली असणार 790 mm पर्यंत. व्हील बेस दिलेला असणार आहे 1267 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअर असणार 170 mm पर्यंत. आणि तुम्हाला याची कर्व वेट दिलेली असणार आहे ड्रममध्ये 125.5 kg पर्यंत असेल. आणि आपली डिस्कमध्ये तुम्हाला असणार आहे 127 kg पर्यंत. 5 कलरमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. पहिलं असणार ब्लॅक पिरियल रेड, ब्लॅक टील ब्ल्यू, मेटॅलिक नेक्सस ब्ल्यू, कॅन्डी ब्लेझिंग रेड आणि एक असणार आहे मेटॅलिक सिल्वर. एवढे तुम्हाला 5मध्ये कलरमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल असणार आहे. 12,000पर्यंत तुम्हाला गाडीची ऑन रोड प्राईस जाईल. ही प्राईस जी असणार आहे तुमची वेगळी दिली असणार आहे. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन असणार ते सबस्क्राईब करा, सुरू करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि बाजूची बेलची जी घंटी ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा ज्यामुळे जी पण मी नवीन
व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत जातील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडीवर परत पुढच्याच भेटूया. सध्या शोरूममध्ये ही एक मॉडल आलेली आहे एक्सपल्सची जी 210 आहे लेटेस्ट मॉडल, ती पण सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहे. आणि एक्स्ट्रीमची मॉडल जी आहे ती लेटेस्ट वाली ती पण इथं सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहे. आपले जे पण असणारे इलेक्ट्रिकच्या ज्या पण मॉडल्स आहेत आपल्या विजाच्या ते पण मॉडल सध्या शोरूममध्ये अवेलेबल आहेत.